जेव्हा एखादा विद्यार्थी नीट यूजीच्या मार्क्सच्या बेसिसवर कॉलेज निवडत असतो तेव्हा विद्यार्थी कोणकोणत्या गोष्टीचा विचार करतात. सगळ्यात पहिली गोष्ट आहे कॉलेज टॉप टू बॉटम म्हणजेच ग्रेड वाईज कॉलेजची चॉईस फिलिंग. दुसरा ऑप्शन येतो फी स्ट्रक्चर वाईज कॉलेजची चॉईस फिलिंग. लो फीस टू हायर फीस अशा प्रकारची चॉईस फिलिंग करणारे महाराष्ट्र राज्यामध्ये विद्यार्थी आहेत. आणि तिसरा एक प्रकार आहे जे लोकेशन वाईज चॉईस फिलिंग करत असतात, म्हणजेच त्या ठिकाणी लोकेशनला महत्त्व देत असतात. तशाच दृष्टिकोनातून पुणे हे एक महाराष्ट्रातलं महत्त्वाचं लोकेशन आहे MBBS कॉलेजेससाठी. सध्याच्या घडीला पुण्यामध्ये किंवा पुणे जिल्ह्यामध्ये 10 MBBS कॉलेजेस आहेत. नेमके कोणते कॉलेजेस आहेत, कोणत्या कॉलेजची प्रवेश प्रक्रिया कोणत्या ऑथॉरिटी मार्फत होते, त्याचबरोबर पुणे जिल्ह्यातील जे काही कॉलेजेस आहेत यांचा मागच्या वर्षीचा कॅटेगरी वाईज कट ऑफ कशा प्रकारे राहिलेला आहे, प्रत्येक कॉलेजची थोडक्यात माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. नमस्कार, मी अंकुश पाटील. तुम्ही पाहताय श्री छत्रपती अकॅडमी पुणेचं यूट्यूब चॅनल. नीट यूजी ॲप्लिकेशन फॉर्म भरण्यापासून विद्यार्थ्याचं ॲडमिशन होईपर्यंतच्या जेवढ्या काही प्रवेश प्रक्रिया आहेत त्या संपूर्ण प्रवेश प्रक्रियेचं मार्गदर्शन आपण आपल्या यूट्यूब चॅनल मार्फत विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवत असतो. त्यामुळे चॅनलवर नवीन असाल तर अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी श्री छत्रपती अकॅडमी पुणेच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. अशाच प्रकारचे महत्त्वाचे अपडेट्स तुम्हाला तुमच्या व्हॉट्सअपवर हवे असतील तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आमच्या व्हॉट्सअप चॅनलची लिंक देण्यात आलेली आहे. त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही सहज आमचं व्हॉट्सअप चॅनल सुद्धा जॉईन करू शकता. मुख्य विषयाला आपण सुरुवात करतोय. मुख्य विषय आहे MBBS ॲडमिशन गाईड पुणे डिस्ट्रिक्ट इन्स्टिट्यूट्स. म्हणजे पुण्यामध्ये किती MBBS कॉलेजेस आहेत, त्यांचा कट ऑफ कशा प्रकारे राहिलेला आहे, प्रत्येक कॉलेजची स्थापना कधी झालेली आहे, प्रत्येक कॉलेजला कोणतं हॉस्पिटल अटॅच आहे, बेड स्ट्रेंथ कशा प्रकारे आहे, याविषयी डिटेल इन्फॉर्मेशन आपण पाहणार आहोत. पुण्याचा जर आपण विचार केला तर पुण्यामध्ये 3 प्रकारचे कॉलेजेस असलेले आपल्याला पाहायला मिळतात. गव्हर्नमेंट MBBS कॉलेज, त्याचबरोबर प्रायव्हेट किंवा सेमी गव्हर्नमेंट MBBS कॉलेजेस, त्याचबरोबर डीम युनिव्हर्सिटी आणि एक सेंट्रल युनिव्हर्सिटी सुद्धा आहे आर्म फोर्स मेडिकल कॉलेज पुणे. आर्म फोर्स मेडिकल कॉलेज पुणेवर आपण डिटेल व्हिडिओ याच्या अगोदर सुद्धा आपल्या यूट्यूब चॅनलवर बनवलेला आहे. त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे. गव्हर्नमेंट कॉलेजचा जर विचार केला तर पुणे जिल्ह्यात 2 गव्हर्नमेंट कॉलेजेस आहेत. प्रायव्हेट सेमी गव्हर्नमेंट कॉलेजचा विचार केला तर 3 प्रायव्हेट सेमी गव्हर्नमेंट कॉलेज आहेत. आणि जवळपास पुणे जिल्ह्याचा जर आपण विचार केला तर डीम युनिव्हर्सिटीच्या बाबतीत 4 डीम युनिव्हर्सिटी पुण्यामध्ये आहेत. DY पाटील पिंपरी पुणे, DY पाटील तळेगाव दाभाडे जे मागच्या वर्षी सुरू झालेलं, भारती विद्यापीठ आणि सिम्बायोसिस हे डीम युनिव्हर्सिटी आहेत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण डीम युनिव्हर्सिटी वगळतोय. गव्हर्नमेंट आणि प्रायव्हेट सेमी गव्हर्नमेंट कॉलेजेस जे आहेत पुण्यातले त्याविषयी आपण डिटेल इन्फॉर्मेशन पाहणार आहोत. गव्हर्नमेंट प्रायव्हेट सेमी गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांना स्कॉलरशिपचे पूर्ण बेनिफिट असतात. कॅटेगरी वाईज सीटचं रिझर्वेशन असतं. आणि याची जी काही ॲडमिशन प्रक्रिया आहे CET सेल, महाराष्ट्र CET सेलच्या ऑफिशियल वेबसाईटवरून विद्यार्थ्यांचा रिझल्ट लागल्यानंतर त्या ठिकाणी होत असते. पुणेच का विद्यार्थी निवडत असतात तर एज्युकेशन हब म्हणून पुण्याला ओळखलं जातं. त्याचबरोबर या ठिकाणी ॲडमिशन प्रोसेससाठी मेरिट बेसवर ॲडमिशन प्रक्रिया होत असतात. त्याच्यानंतर क्लिनिकल एक्सप्लोजर चांगला आहे पुण्यामध्ये, मोठी सिटी आहे. त्याच्यानंतर पोस्ट ग्रॅज्युएशनच्या संधी सुद्धा या सगळ्या कॉलेजेसमध्ये जे आपल्याला पाहायला मिळतात ते पुण्यामध्ये बऱ्यापैकी विद्यार्थ्यांना अवेलेबल आहेत. त्यामुळं पुण्याचं एक वेगळं महत्त्व, शिक्षणाचं माहेरघर आपण पहिल्यापासून म्हणत आलेलो आहे. त्याचबरोबर इथे कॉलेजच्या सोबत मिळणाऱ्या आजूबाजूच्या ज्या काही सर्व्हिसेस आहेत विद्यार्थ्यांना त्या सुद्धा अगदी महत्त्वाच्या ठरतात. पुणे एक महत्त्वाचं लोकेशन त्या ठिकाणी ठरताना आपल्याला पाहायला मिळतं. पुढे जाण्यापूर्वी नीट यूजी 2026 छत्रपती अकॅडमी पुणेच्या पेड काउन्सिलिंग सर्व्हिसला सुद्धा आम्ही सुरुवात केलेली आहे. ज्या विद्यार्थ्यांना छत्रपती अकॅडमी पुणेकडे पेड काउन्सिलिंग सर्व्हिस जॉईन करायची आहे अशा विद्यार्थ्यांसाठी आमचे कॉन्टॅक्ट नंबर स्क्रीनवर तसंच डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेले आहेत. त्या नंबरला कॉल किंवा मेसेज करून तुम्ही आमच्या पेड काउन्सिलिंग सर्व्हिसविषयी अधिक माहिती घेऊ शकता. त्याचबरोबर वेगवेगळ्या कॉलेजेसचे संपूर्ण कट ऑफ कॅटेगरी वाईज तुम्हाला पाहिजे असतील तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या ऑनलाईन ॲप्लिकेशनची लिंक आहे. त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही सहज आमचं ऑनलाईन ॲप्लिकेशन डाउनलोड करून घेऊ शकता. सुरुवात करूयात पुणे जिल्ह्यातल्या कॉलेजेसविषयी. सगळ्यात महत्त्वाचं कॉलेज जे आहे BJ गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज अँड ससून जनरल हॉस्पिटल पुणे
महाराष्ट्रातलं टॉपचं MBBS कॉलेज. बऱ्याचशा विद्यार्थ्यांचं स्वप्न असतं की BJ मेडिकल कॉलेजमध्ये ॲडमिशन व्हावं. याविषयी थोडक्यात माहिती घेऊयात. कॉलेजची स्थापनेचा जर आपण विचार केला तर 1946चे हे कॉलेज आहे, म्हणजे भारत स्वतंत्र होण्याच्या अगोदरच कॉलेजची इन्स्टिट्यूटची स्थापना झालेली आहे. इनटेक कॅपॅसिटी येथे MBBSला 250 MBBSच्या सीट आहेत. याच्यातल्या 15% सीट ह्या MCC काउन्सिलिंग प्रक्रियेमार्फत ऑल इंडिया कोट्याला जातात आणि रिमेनिंग 85% सीट ज्या आहेत त्या स्टेट कोट्याच्या विद्यार्थ्यांसाठी म्हणजे महाराष्ट्र राज्यातील विद्यार्थ्यांसाठी राखीव आहेत. अकॅडमिक स्कोप UG आहे आणि या ठिकाणी PG आहे. सुपर स्पेशालिटी कोर्सेस सुद्धा अवेलेबल आहेत. ॲफिलिएशन हॉस्पिटल कुठला अटॅच आहे? ससून जनरल हॉस्पिटल. जवळपास 1200+ बेडेड या ठिकाणी हॉस्पिटल आहे. ससून हे खूप मोठं हॉस्पिटल आहे पुण्यातलं, त्यामुळं इथे क्लिनिकल एक्सपोजर विद्यार्थ्यांना खूप चांगला मिळताना आपल्याला पाहायला मिळतो. लोकेशन सुद्धा प्राईम आहे. स्टेशन रोड, सेंट्रल पुण्यामध्ये, म्हणजे पुण्याच्या मध्यभागी हे कॉलेज त्या ठिकाणी असल्यामुळे लोकेशनचा सुद्धा बेनिफिट या ठिकाणी विद्यार्थ्यांना मिळतो. हायेस्ट क्लिनिकल लोड इन द डिस्ट्रिक्ट. पुण्यातला सगळ्यात जास्त क्लिनिकल किंवा पेशंट फ्लो जर कुठे असेल तो ससून हॉस्पिटलला असतो, त्यामुळे क्लिनिकल एक्सपोजर या ठिकाणी विद्यार्थ्यांना खूप चांगल्या प्रकारे मिळतं. दुसरं आहे गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज अँड जनरल हॉस्पिटल बारामती. हे पुणे जिल्ह्यातलं दुसरं गव्हर्नमेंट कॉलेज आहे. पहिलं जे आहे ते BJ मेडिकल कॉलेज आणि दुसरं आहे बारामतीचं. इस्टॅब्लिशमेंट 2019. ॲडमिशन प्रक्रिया या ठिकाणी 2022 पासून चालू झालेल्या आहे. मॉडर्न इन्फ्रास्ट्रक्चर ही कॉलेजची ओळख आहे. जेवढे काही गव्हर्नमेंट कॉलेज महाराष्ट्रातले आहेत जुने, त्यांचं इन्फ्रास्ट्रक्चर हे जुन्या पद्धतीचं आहे, परंतु बारामतीचं इन्फ्रास्ट्रक्चर हे इतर जुने गव्हर्नमेंट कॉलेज आहेत त्याच्यापेक्षा चांगलं असलेलं आपल्याला पाहायला मिळतं. मॉडर्न इन्फ्रास्ट्रक्चर किंवा जे काही बांधकाम आहे कॉलेजचं किंवा जी काही बिल्डिंग आहे ती खूप आधुनिक पद्धतीने त्या ठिकाणी बांधलेली आपल्याला पाहायला मिळते. इनटेक कॅपॅसिटी सध्या 100 आहे. या 100 सीटपैकी 85% सीट या स्टेट कोट्याच्या विद्यार्थ्यांसाठी रिझर्व्ह आहेत. 15% सीट या ऑल इंडिया कोट्याच्या विद्यार्थ्यांसाठी जातात. अकॅडमिक स्कोप अंडर ग्रॅज्युएट इथं सध्या UGच अवेलेबल आहे. PGची आत्ता या ठिकाणी सध्या व्यवस्था नाही, कारण कॉलेज नवीन आहे. कुठलं कॉलेज या ठिकाणी हॉस्पिटल अटॅच आहे? जनरल हॉस्पिटल बारामती. 500+ बेड या ठिकाणी आहेत. लोकेशन बारामती पुणे डिस्ट्रिक्ट, म्हणजे हे सबर्बन एरियामध्ये येतं. पुणे हे मुख्य शहर आहे, त्याच्यामध्ये बारामती सुद्धा एक चांगलं शहर त्या ठिकाणी आहे. सबर्बन एरियामध्ये हे कॉलेज त्या ठिकाणी येतं. स्टेट ऑफ द आर्ट कॅम्पस फॅसिलिटी विथ रॅपिडली ग्रोईंग रुरल क्लिनिकल एक्सपोजर. कॅम्पस खूप चांगला आहे. खूप चांगल्या प्रकारचं या ठिकाणी विद्यार्थ्यांना सोयी सुविधा उपलब्ध करून दिलेल्या आहेत. बारामती हे एक शहर त्या ठिकाणी खूप चांगलं त्या ठिकाणी प्रगत होताना आपल्याला पाहायला मिळतं. मुलींसाठी बारामती या ठिकाणी, मुली पुण्यानंतर प्रेफर दुसरं शहर कुठलं करत असतील तर बारामती करताना सुद्धा आपल्याला पाहायला मिळतं. त्याच्यानंतर पुढचं कॉलेज आहे श्रीमती काशीबाई नवले मेडिकल कॉलेज अँड जनरल हॉस्पिटल पुणे. हे सेमी गव्हर्नमेंट कॉलेज आहे. पुणे जिल्ह्यात 2 गव्हर्नमेंट कॉलेज आहेत. आता इथून पुढे आपण सेमी गव्हर्नमेंट कॉलेज पाहणार आहोत. काशीबाई नवले मेडिकल कॉलेज अँड जनरल हॉस्पिटल. इस्टॅब्लिशमेंट 2007ची आहे. इनटेक कॅपॅसिटी 150ची आहे. पूर्णच्या पूर्ण सीट या स्टेट कोट्याच्या विद्यार्थ्यांसाठी राखीव आहेत. 85% सीट या मेरिट बेसवर भरल्या जातात. 15% सीट या इन्स्टिट्यूशनल कोट्यामार्फत, मॅनेजमेंट कोट्यामार्फत भरल्या जातात. एक्सटेन्सिव्ह UG आणि PG दोन्ही अवेलेबल आहे. ॲफिलिएशन श्रीमती काशीबाई नवले जनरल हॉस्पिटल 800+ बेडेड. लोकेशन नरे पुणे सिटी. हे कॉलेज नरेला हे कॉलेज आहे. पुण्यात शहरामध्ये हे कॉलेज आहे. त्याच्यानंतर पुढे जाऊयात. पुढचं महत्त्वाचं कॉलेज भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी मेडिकल कॉलेज पिंपरी पुणे. हे सुद्धा सेमी गव्हर्नमेंट कॉलेज आहे. पिंपरी म्हणजे पुण्यात हे कॉलेज आहे, परंतु पिंपरीमध्ये सुद्धा या विद्यार्थ्यांना बऱ्याचदा क्लिनिकलसाठी वेगवेगळ्या हॉस्पिटलला व्हिजिट करावी लागते, त्याच्यामुळे आपण तिथे पिंपरी सुद्धा ऍड केलेला आहे. इस्टॅब्लिशमेंट 2021चे आहे. पुणे महानगरपालिकेचं हे कॉलेज आहे. कॉर्पोरेशनचं कॉलेज आहे. कुठलंही प्रायव्हेट ट्रस्ट ह्या कॉलेजला चालवत नाही. पुणे महानगरपालिकेच्या अखत्यारीत येणारं हे कॉलेज आहे. इनटेक कॅपॅसिटी सध्या 100 आहे. अकॅडमिक स्कोप अंडर ग्रॅज्युएट प्रोग्राम UG या ठिकाणी अवेलेबल आहे. सध्या PG या ठिकाणी अवेलेबल नाही. ॲफिलिएशन 2 हॉस्पिटल. एक तर कमला नेहरू ट्रस्टचं जे काही कॉलेज आहे, हॉस्पिटल आहे महानगरपालिकेचं, पुणे महानगरपालिकेचं, खूप मोठा पेशंट फ्लो त्या ठिकाणी असतो, ते सुद्धा अटॅच आहे. आणि दुसरं YCM हॉस्पिटल जे आहे पिंपरीमधलं, इथे सुद्धा या विद्यार्थ्यांना प्रॅक्टिससाठी किंवा क्लिनिकलसाठी बऱ्याचदा यावं लागतं. लोकेशन या ठिकाणी पुणे
शहरामध्ये हे कॉलेज आहे. या असेसमेंट काय आहे, बॅक्ड बाय म्युनिसिपल कॉर्पोरेशन इन्फ्रास्ट्रक्चर. पुणे महानगरपालिकेचा हे कॉलेज असल्यामुळं महानगरपालिकेचा पूर्ण सपोर्ट या कॉलेजला मिळतो. एक्सलंट अर्बन ट्रॉमा एक्सपोजर अशा प्रकारचं हे एक सुद्धा महत्त्वाचं कॉलेज आहे. आणि फीसच्या बाबतीत हे कॉलेज लोअर फीस कॉलेज म्हणून सुद्धा ओळखलं जातं, त्यामुळे कॉलेजला एक वेगळं महत्त्व त्या ठिकाणी येतं. पुढे जाऊयात. महाराष्ट्र इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल एज्युकेशन अँड रिसर्च मायमर मेडिकल कॉलेज हे तळेगाव या ठिकाणी आहे, पुण्याच्या जवळ. इस्टॅब्लिशमेंट 1995 आहे. इंटेक कॅपॅसिटी 150ची आहे पूर्ण स्टेट कोटासाठी. अकॅडमिक स्कोप अंडर ग्रॅज्युएट अँड पोस्ट ग्रॅज्युएट दोन्ही अवेलेबल आहेत. ॲफिलिएशन हॉस्पिटल कुठला अटॅच आहे, डॉक्टर भाऊसाहेब सरदेसाई रूरल हॉस्पिटल. तळेगावचं जे काही ग्रामीण रुग्णालय आहे ते या कॉलेजच्या कॅम्पसच्या आत आहे. लोकेशन तळेगाव दाभाडे, पुणे डिस्ट्रिक्ट. एक्सेप्शनल रुरल हेल्थकेअर एक्सपोजर इन पीसफुल ग्रीन कॅम्पस इन्व्हायरमेंट. पुण्याच्या थोडंसं बाहेर असल्यामुळे खूप चांगला कॅम्पस त्या ठिकाणी आहे. पीसफुल आहे, शांतता आहे, ग्रीनरी म्हणजे सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी एकदम शांत आणि चांगल्या वातावरणामध्ये जर विद्यार्थ्यांना पुढे जाऊन अभ्यास करायचा असेल तर मायमर तळेगाव हे एक ऑप्शन विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी चांगलं आहे. कंपॅरिझन आपण केलेलं आहे. बीजे मेडिकल कॉलेज, गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज बारामती, काशीबाई नवले, भारतरत्न अटल बिहारी मेडिकल कॉलेज, मायमर तळेगाव. या ठिकाणी बघू शकता कुठले कॉलेज कोणत्या एरियात येतात. जिओग्राफिक फोकस, क्लिनिकल एक्सप्लोजर, अॅन्युअल इंटेक स्टेटस शॉर्टमध्ये आपण दिलेला आहे. याचा स्क्रीनशॉट तुम्ही त्या ठिकाणी घेऊ शकता. पुढे जाऊया. त्या कॉलेजचे कट ऑफ जे आहेत, पुणे जिल्ह्यातले जे काही कॉलेज आहेत ते कट ऑफ आपण आता थोडक्यात पाहूया. कॅटेगरी वाईज कट ऑफ आपण काढलेले आहेत. प्रत्येक जिल्ह्याचा आपण सेपरेट व्हिडिओ त्या ठिकाणी बनवणार आहोत. त्यामुळे विद्यार्थी चॅनलवर नवीन असाल तर अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. हे कॅटेगरी वाईज कट ऑफ आहेत. सेकंड राऊंडचे आपण घेतलेले आहेत, कारण थर्ड राऊंड पर्यंत पुण्यातले जे काही कॉलेजेस आहेत याच्या बऱ्यापैकी सीट त्या ठिकाणी भरलेल्या असतात. त्यामुळे सेकंड राऊंड पर्यंत आपण हे कट ऑफ घेतलेले आहेत. याचा सुद्धा स्क्रीनशॉट मारून तुम्ही पाहू शकता की आपल्या कॅटेगरीला पर्टिक्युलर पुण्यातल्या कुठल्या कॉलेजला किती मार्क्सला आणि किती ऑल इंडिया रँकला त्या ठिकाणी कॉलेज हे मिळालेले होते. या ठिकाणी कॉलेजेस दिलेले आहेत आणि या ठिकाणी आपण कॅटेगरी दिलेली आहे. आर म्हणजे ऑल इंडिया रँक आहे आणि एम म्हणजे मार्क्स आहेत. तर याचा सुद्धा स्क्रीनशॉट तुम्ही घेऊ शकता. हे आहे पुणे जिल्ह्यातले MBBS कॉलेज जे आहेत, गव्हर्नमेंट किंवा प्रायव्हेट सेमी गव्हर्नमेंट कॉलेज, त्याचा मागच्या वर्षीचा सेकंड राऊंड पर्यंतचा जो काही कट ऑफ आहे तो आपण या ठिकाणी दिलेला आहे. EWS प्रायव्हेट कॉलेजच्या या ठिकाणी कट ऑफ तुम्हाला दिसत नसेल, कारण EWSच्या सेपरेट सीटचं रिझर्वेशन प्रायव्हेट सेमी गव्हर्नमेंट कॉलेजला नसतं. ते फक्त गव्हर्नमेंट कॉलेजला 10% रिझर्वेशन आहे. प्रायव्हेट सेमी गव्हर्नमेंट कॉलेजला EWSच्या विद्यार्थ्यांना ओपन मधूनच सीट या ठिकाणी अलॉट होतात. परंतु फीसचं जे काही बेनिफिट आहे 50% फीस माफीचा आणि मुलगी असेल तर त्या ठिकाणी 100% ट्युशन फीस माफीचं सगळे बेनिफिट EWSला त्या ठिकाणी मिळतात. सीट मात्र त्या ठिकाणी रिझर्व नसल्यामुळे तुम्हाला इथे EWSचा कट ऑफ दिसणार नाही. हे कट ऑफ होते. कॉलेजचे फी स्ट्रक्चर वगैरे आपल्या ऑनलाईन ऍप्लिकेशन मध्ये दिलेले आहेत. प्रत्येक कॉलेजचे डिटेल आपण त्याच्यामध्ये विद्यार्थ्यांना देत आहोत. काही गोष्टी त्याच्यामध्ये अजून अपलोड करायच्या बाकी आहेत. येणाऱ्या काळामध्ये ते सुद्धा अपलोड करू. ऍपची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये, व्हॉट्सअप ग्रुपची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये, पेड काउन्सिलिंग सर्व्हिससाठी मोबाईल नंबर त्याचबरोबर ऍड्रेस सुद्धा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेला आहे. तुर्तास आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबतोय. पुन्हा भेटूयात आणखी एका नव्या आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. धन्यवाद.